पदाधिकारी उपस्थित आहेत, सर्व प्रतिष्ठित मान्यवर, माझ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, आमच्या लाडक्या बहिणी, पत्रकार मित्र, शासनाचा आणि आपल्या सोमेश्वर कारखान्याचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज पुणे जिल्हा दूध संघाची वार्षिक सभा मी केली, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभा केली, त्याच्यानंतर पण काही महत्वाच्या मीटिंग सकाळपासून चालू होत्या आणि बरेच दिवस पुरुषोत्तम दादा सांगत होते की दादा संचालक बोलायला पण वेळ द्या, आम्हाला काही तुमच्याशी बोलायचंय. आणि त्याचबरोबर आज आपण हेही कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन आपण 100 बेडचं रुग्णालय मंजूर केलेलं आहे. आपल्या वागळवाडी ग्रामपंचायतीला मी त्यांच्या सरपंच, उपसरपंच आणि बॉडीचं अभिनंदन करीन, ग्रामस्थांचं अभिनंदन करीन की पहिले तिथं 5 एकर जागा आम्ही मागितली होती, परंतु यांनीच पुढचा विचार करून आपल्याला 10 एकर कार्यालयाची जागा, त्याला ग्रामपंचायतीची संमती लागते, ती त्यांनी दिली. आणि मी तिथं जाऊन आपण एक चांगल्या पद्धतीनं आरोग्याच्या संदर्भामध्ये त्या बाबतीमध्ये अडचण येऊ नये अशा पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीमध्ये आपण काढलेलं आहे, त्या संस्थेशी संबंधित 100 खाटांचं आरोग्य पथक हे मौजे वागळवाडीमध्ये स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. कॉन्ट्रॅक्टर पण ठरलेला आहे, त्याचंही टेंडर झालेलं आहे. जवळपास 65 कोटी रुपये, 64 कोटी 48 लाख एवढा त्याच्यामध्ये खर्च येणार आहे. आणि उद्याच्याला जर वाढ करायची म्हटलं तर जागेची कमतरता पडू नये म्हणून ती 10 एकर जागा माझ्या ग्रामस्थांनी, माझ्या सरपंच, उपसरपंच सगळ्यांनी दिली. तिथं आपण बाह्य विभाग, बाह्य रुग्ण विभाग, ओपीडीच्या करता 10 सुसज्ज अशा प्रकारचं ऑपरेशन थिएटर, ते 5 महिला आणि पुरुष असे वेगवेगळे जनरल वॉर्ड, अतिदक्षता विभाग ज्याला आपण आयसीयू किंवा NICU म्हणतो, ते एक्सरे रूम, डिलिव्हरी करता म्हणजे प्रसूती करता आणि बाल रुग्णांच्या करता विभाग, ज्यांच्या डिलिव्हरी करायच्या त्या माझ्या लाडक्या बहिणी मुली यांच्याकरता एक विभाग आणि लहान मुलांच्या करता एक विभाग, कॅन्टीन, फार्मसी, अंतर्गत रस्ते करतोय आपण, गार्डन करतोय, सुशोभीकरण करतोय, पार्किंग करतोय आणि 40 मुलांचे आणि 40 मुलींचं हॉस्टेल आणि त्याचबरोबर स्टाफचे पण तिथं काही क्वार्टर्स. थोडासा मला वेळ गेला कारण मी सगळं उद्याचे 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काही सूचना तिथं केल्या आणि त्याचं भूमिपूजन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं झालं असं जाहीर करतो. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या कारखान्यावर अनेक सुविधा स्वर्गीय कैलासवासी मुकुटरावप्पा काकड्यांनी लावलेलं हे रोपटं आता जवळपास 3री पिढी पुढे आलेली आहे, ती आपल्यामध्ये सभासदांनी काम करून पाहतीये. अशा वेळेस तिथं अनेक गोष्टी आपण करतोय. त्याच्यामध्ये आपण 4,37,00,000 रुपये खर्च करून त्या बाबतीमध्ये एक चांगलं प्राथमिक आरोग्य केंद्र उभं करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये तळमजल्याचं क्षेत्रफळ साधारण 5,000 चौरस फूट आहे. पहिल्या मजल्यामध्ये 3,500 चौरस फूट आपण काम करणारे. तळमजल्यामध्ये वैद्यकीय अधिकारी कक्ष, प्रयोगशाळा, ड्रेसिंग रूम, महिला वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, चेंजिंग रूम, औषध साठा रूम, पुरुष आणि महिलांना स्वच्छतागृह. पहिल्या मजल्यावर प्रशासकीय विभाग, त्याच्यात थोडेसे आम्ही काही चेंजेस DHOनी त्यांच्याशी चर्चा करून सुचवले. सभागृह, पुरुष वॉर्ड, योगासाठी टेरेस, रेकॉर्ड रूम, तिथेही पुरुष आणि महिला स्वच्छतागृह.
आणि महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी 3 असे 6 बेडची तिथं व्यवस्था, सोलर सुविधा, फायर फायटिंगची सुविधा, इलेक्ट्रिक सुविधा, लँडस्केपिंग, पार्किंग, फर्निचर, संरक्षण भिंत, असं आपण केवळ जिल्हा परिषदेच्या वतीनं ते करतो. पुढे त्याची वाढ करायची म्हटलं तरी देखील त्याच्याबद्दल आपण काही जागेच्या बद्दलच्या सूचना मी तिथं दिलेल्या आहेत. त्या 2 गोष्टी झाल्यानंतर आपण आपली 30,000 लिटरची डिस्लरी, 30,000 KLPDची, ती आता नवीन 60,000 KLPD वाढवतो, अशी आपण 90,000 करतो. पहिली 30 आणि ही 60. इथेनॉल प्लांट आपण 30 KLPD वरून 1,20,000 KLPD पर्यंत वाढवतोय. त्याच्यामध्ये हे सर्व करत असताना DPR आम्ही केला, तो 167 कोटीचा झाला. परंतु प्रत्यक्ष खर्च आपल्याला GSTचा धरून 152 कोटी रुपये होतो. त्याच्यामध्ये 19-20 कोटी रुपये आपलं स्वभांडवल आहे. मला पुरुषोत्तम दादा, मिलिंद आणि संचालक बोर्ड यादव हे सगळे आले की दादा, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती तुमचं स्वतःचे 30% आणि आमचे 70% बँकेचे असं होईल. वास्तविक मागच्या काळामध्ये हे सूत्र वेगळं होतं. मी नंतर आपल्या दिगंबर दुर्गाराजांना आम्ही यंदा सांगितलं की बाबांनो, असं करू नका. आपण अनेक प्लांट 10% स्वभांडवल आणि 90% बँक असं केलेलं आहे, त्या रेशोमध्ये बसवा. त्यांनी मग ते माझं ऐकलं. आता 10-90 मध्ये बसवलं. परंतु आपल्याला DPR केलेला होता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं 167 कोटीचा. त्याच्यावर बँकेने आपल्याला 148 कोटी रुपये त्या हिशोबाने मंजूर केले आणि 20 कोटीचं आपलं भांडवल. अशा पद्धतीनं हे सगळं आपण मौज इंजिनिअरिंग सिस्टीमला ते काम दिलंय. मी त्यांच्याशी पण मगाशी बोललो. त्याच्यामध्ये डिस्टलरी, इथेनॉल प्लांट एकत्रित, त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशन प्लांट आणि CPU प्लांट हे त्याच्यात आहे. एकत्रित 52 कोटी 25 लाखाला दिलं. 32 TPHचा इन्सुलेशन बॉयलर हा पण थर्मॅक्सचा घेतलेला आणि 3 मेगावॉटचं टर्बाईन आपण सिमेंटचं घेतलेलं आहे. चांगल्यातल्या चांगल्या कंपन्या टर्बाईनरी त्याच्या बॉयलरच्या आपण त्यात निवडलेले आहेत आणि ते काम प्रिव्हिलेज डिक्सन्स ह्या कंपनीला बसवायचं दिलेलं आहे. ती थर्मॅक्सचे बॉयलर बसवण्याचं काम करत असते. मोलाचे स्टोरेज पण आपण 11,000 मेट्रिक टनाच्या टाक्या आणि 8,000 मेट्रिक टनाच्या, असं साधारण 30,000 मेट्रिक टनाचा साठा आपल्याला करता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये उद्याच्याला इथेनॉल करताना BAV टू इथेनॉल करताना पण आपल्याला अडचण येणार कुठे जातो, बरोबर आहे. आणि ज्यूस टू इथेनॉल तेही आपण करणार. बऱ्याच जणांनी केलं. मागच्या वेळेस जरा धोरण बदललं होतं, त्यांनी त्याच्यामध्ये सूत्र बदललं आणि त्याच्यावर काही कारखान्यांना त्याचा फटका बसला. पण यंदा पावसाची परिस्थिती तुम्ही सगळेजण बघताय आणि त्याच्यामुळं हे सगळं काम हे कसं वेळेमध्ये करून घेता येईल. साधारण या मौजनी आणि थर्मॅक्सनी किती दिवसामध्ये प्लांट आणि टर्बाईन सिमेंटचं आणि बॉयलर द्यायचं कबूल केलं? साधारण आपला प्रयत्न आहे. आम्ही त्यांच्या मागे लागू. आज पण ती लोक आहेत. मला यादव आणि डिस्टरी इन्चार्ज वगैरे सगळ्या ग्रुपला सांगायचं आहे. नितीन जगतापला काहीतरी टेंडर मिळालंय सिव्हिलचं, त्यालाही सांगायचंय बाबाने पुढच्या वर्षीचा सीझन सुरू होईल त्यावेळेस आमची डिस्टरी सुरू झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण कोण 20% वापरणार आहे, 50% बगॅस वापरणार आहे आणि साधारण 30% स्पेंट वॉश वापरणार आहे. असं ते सूत्र आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आणि या प्रकारे अनेकांनी प्लांट उभे केले.
त्या सगळ्याचा विचार करून आपण हा डिस्लरी विस्तार वाढीचा प्रकल्प आपल्या शेतकऱ्यांना 2 अधिकचे पैसे मिळावे त्याकरता राबवतोय आणि त्याचंही आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो. 75 मीटरची अजून एक चिमणी ती आपल्याला उभी करावी लागणार आहे, ते पण आपण तिथं उभी करणार आहोत. त्या पद्धतीनं हे सगळी कामं आपण करायचं ठरवलेलं आहे. मित्रांनो, 29ला 12 नाही, मंगळवारी मग तेच सांगतो. तुम्ही 29 काय दिलं? अजिबात नाही, 30 सांगितलेलं होतं. मित्रांनो,